ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। साधो सो सद्गुरु मोहि भावे, सतनाम का भर भर प्याला आप पिए मोहि प्यावे। मेले जाय न महंत कहावे, पूजा भेट न लावे। पर्दा दूर करे अखिन का, निज दर्शन दिखलावे। जाके दर्शन साहब दर्शे, अनहद शब्द सुनावे। माया के सुख दुख करी जाने, संग न सुपन चलावे। निस्दिन सतसंगत में रांचे, शब्द में सुरत समावे। कह कह कबीर ताको भय नाही, निर्भय पद सरसावे। पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर याच्यामध्ये जी काही पदं आलेली आहेत ती परमार्थ सोपानमध्ये एकत्र केलेली आहेत आणि त्यातलं हे कबीरांचं पद आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेलं आहे। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की अनेक वर्ष आपण हे अध्यात्म विद्या मंदिरतर्फे हे प्रवचनमाला ज्ञानयज्ञ करतो आहोत आणि मोठ्या निष्ठेने करतो आहोत। याच्यामध्ये गुरुदेवांच्या विषयीची असलेली आपली पूज्य बुद्धी आहेत आणि त्याचबरोबर गुरुदेवांनी जे काही एवढं अफाट वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे की त्याचाही परिचय आपण करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत। आणि त्याच्यामध्ये हे जवळजवळ आपलं 4थं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण पाथवे टू गॉड इन हिंदी लिटरेचर या ग्रंथाचा थोडासा विचार करणार आहोत। ज्यावेळी हा ग्रंथ बघितला त्यावेळी 2 गोष्टींची आठवण झाली की आतमध्ये बघितल्यानंतर ज्ञानेश्वरीमधली जी ओळी आहे, हे अपार कैसेनी कवळावे, महातेज गवणे धावळावे, गगन मुठी सुवावे, मशके केवी, ही जी एक अवस्थांतकरणाची स्थिती होऊन जाते तशी स्थिती झाली। कारण इतके रेफरन्सेस आणि इतकी चर्चा त्याच्यामध्ये आहे की ती समजून घेणं देखील अवघड आहे। आणि जे गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की माय लेक्चर्स जे आहेत माझे लेक्चर्स दॅट फॉर द क्लास नॉट फॉर द मास। ते ज्यासाठी विद्यार्थ्यांनी तक्रार केली की गुरुदेवशी काय बोलतायत ते आमच्या डोक्याच्या वरनं जात आहे, ते आम्हाला काही कळत नाही आहे। आणि त्यावेळी गुरुदेव म्हणाले की माय लेक्चर्स आर दी फॉर द क्लास नॉट फॉर द मास। एवढंच नव्हे तर गुरुदेवांनी जे काही तत्वज्ञान मांडलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांना ही गोष्ट अंतःकरणामध्ये दृढ होती की त्यांनी म्हटलं की द वर्ल्ड इज येट नॉट रेडी टू रिसीव मी। म्हणजे बघा की अजूनही जगाची तयारी झालेली नाहीये मला समजून घेण्याची। इथपर्यंत ते तत्वज्ञान त्यांच्या अंगामध्ये त्यांच्या अनुभवामध्ये भिनलेलं होतं। म्हणजे गुरुदेवांची उंची हिमालयाच्या पलीकडची उंची आहे आणि त्यामुळं या अंतःकरणाच्या दृढतेने त्यांनी सांगितलं की वर्ल्ड इज येट नॉट रेडी। त्यामुळे ज्यावेळी त्या हिंदी संत साहित्यातला परमार्थ मार्ग ही गोष्ट बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की गुरुदेवांनी सुरुवातीस प्रस्तावनेला म्हटलेलं आहे की मराठी, हिंदी आणि कानडी या भाषेचं ज्ञान मला जाणून त्याच्यावरती प्रभुत्व मिळालं। बेसिकली जमखंडीची असल्यामुळे मराठी त्यांना येतच होतं, त्यात काय प्रश्न नव्हता। पण भाऊसाहेब उंडीकर महाराजांची सगळी जी काही प्रवचन असायची ती कानडीमध्ये असायची आणि त्यामुळे ती कानडी देखील त्यांनी व्यवस्थितपणे शिकून घेऊन त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं। आणि 1927 ते 1946 जे अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये जे त्यांचं कार्य चाललेलं होतं, म्हणजे प्रोफेसरपासनं ते व्हाईस चान्सलर ऑफ अलाहाबाद युनिव्हर्सिटी इथपर्यंत त्यांचा तो सगळा प्रवास झालेला आहे। आणि प्रवास झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं की इतकी वर्ष मी या भागामध्ये राहिलेलो आहे, हिंदीच्या भागामध्ये राहिलेलो आहे आणि त्याचा जर मी अभ्यास केला नाही तर एक
या संपूर्ण ह्याच्यावरचा विश्वासच जणू काही त्याला डिस्कंटिन्युटी होईल असं म्हणलेलं आहे, ब्रीच इन डिस्कंटिन्युटी असं म्हणलेलं आहे. तर त्याच्यामुळे हिंदीचा अभ्यास करायला ते प्रवृत्त झालेच त्या ठिकाणी. सगळ्यात म्हणजे काय होतं की त्यांना नेमासाठी जे आतमधनं काय ती प्रेरणा असायची त्यात काय प्रश्न काय नाही, पण देखील महापुरुषाला देखील थोडीशी उद्दीपना लागत असते. जसं रामकृष्णांच्या चरित्रामध्ये ही गोष्ट दिसून आलेली वारंवार की नरेंद्र असू दे कोणी असेल ते एखादं पद म्हण असं ते म्हणायला मुद्दामून सांगायचे. आणि मग नरेंद्रांनी म्हटलेलं की चलो मने मन निज निकेतन वगैरे असं एखादं पद म्हटलं की त्यांना लगेचच ती उद्दीपना व्हायची आणि लगेचच मन ऊर्ध्वगामी जायचं. तसं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये गुरुदेवांना स्वतःला पदाची अत्यंत आवड होती. म्हणजे निंबाळा असताना काय किंवा कुठेही असताना ते कुणाला तरी प्रत्येकाला म्हणायचे एखादं पद म्हण, आणि जर एखादा म्हणला की मला पद वगैरे काही येत नाही तर त्यांना ते कसंच वाटायचं की अरे हे क्या बात आहे, याला पद देखील येत नाही. आणि अलाहाबादमध्ये असताना त्यांनी असं लिहिलेलं आहे की माय डोअर कीपर चपराशी आणि बार्बर दे ऑल न्यू एक्सलंट हिंदी सॉंग्स. विचार करा की डोअर कीपर चपराशी त्यांचं काम करणारा माणूस आहे आणि बार्बर नावी आहे त्यांचा तो, तर दे ऑल न्यू एक्सलंट हिंदी सॉंग्स. म्हणजे इकडचे ते सगळे तरबे असू दे आणि त्यांची पदं त्यांनी ऐकायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना अरे चल आज खूप जाड आहे मेरे लिए असं करत करत त्यांनी ते ऐकायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की 1940 नंतर मला त्यामध्ये एक विलक्षण इंटरेस्ट डेव्हलप झाला की काय खजाना करून ठेवलेला आहे यांनी सगळे. म्हणजे त्यांनी सगळ्या कंपॅरिझन केलेलंच आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या आधी त्यांनी तो मराठी संत साहित्यामधला साक्षात्कार मार्ग लिहून काढलेला होता. त्याच्यानंतर कन्नडमधल्या संत साहित्यातल्या ह्याच्यावरती त्यांची ऑलरेडी व्याख्यानं झालेली होतीच. आणि मग ओघाओघानं त्यांना असं वाटलं की आपण हिंदी संत साहित्यातला जो साक्षात्कार मार्ग आहे त्याचा देखील विचार केला पाहिजे आणि तो विचार करून आपण लोकांच्या समोर मांडला पाहिजे. जसं आता डॉक्टरांनी म्हटलं की स्कॉलर्स लोकांसाठीच आहेत. सर्वसामान्य माणसाला एखादं अभंग, एखादा प्रवचन, एखादं काहीतरी वाक्य पुरेसं होऊन जातं अभ्यास करण्यासाठी. पण ज्यांना खरोखरीच ते आतमधनं सगळी कंपॅरेटिव्ह स्टडी करायची असते त्यांच्यासाठी शेकडो रेफरन्स द्यायला लागतात. जसं रामकृष्ण नेहमी दृष्टांत द्यायचे की ज्याला आत्महत्या करायची आहे त्याला एक सुई देखील पुरेल, पण ज्याला शत्रूशी लढायचं आहे त्याला तलवारच पाहिजे. तसं अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या सगळ्यांचं एक कंपॅरेटिव्ह स्टडी गुरुदेवांनी या संपूर्ण ग्रंथामध्ये मांडला. याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की मी संतांच्या शिकवणीवरती चर्चा केलेली, म्हणजे हा चर्चात्मक ग्रंथ आहे. आणि त्याच्या दोन भाग केलेले आहेत. त्यामध्ये एक पदाचा भाग केलेला आहे आणि दुसरा दोहाचा भाग केलेला आहे. त्यांच्या आवडत्या संतांच्या बाबतीमध्ये पहिल्यापासून त्यांनी कबीरावरती विशेष प्रेम केलेलं आहे. म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे की म्हणजे जे उत्तरेत कोण तर उत्तरेत एकच संत कबीर आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांची त्यांनी नावं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कबीरावरती त्यांचं एक विलक्षण प्रेम आणि भक्ती असली पाहिजे. आणि मग त्या दोन भागामध्ये त्यांनी 3 विभाग पाडलेले आहेत याच्यामध्ये. कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई हे 4 संत त्याचे कंपॅरिझन केलं त्यांनी. त्याच्यानंतर रामानंद, रैदास, नानक हा वेगळा भाग घेतला आणि धर्मदास, चरणदास आणि दादू हा एक वेगळा भाग घेतला. म्हणजे त्यांचे पण सगळ्यांचे अभंग किंवा जी काय दोहे होते त्याची चर्चा केली. पण कबीरावरती प्रेम का तर अत्युच्च तत्वज्ञान त्यांना सांगितलं आणि श्रेष्ठतम आध्यात्मिक अनुभव त्यांनी सांगितले. हा एकच एक असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी दिसण्याला महत्व आहे. आपल्याला जर बघितलं आणि इफ वी ट्राय टू कम्पेअर गोंदवलेकर महाराज तर त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की गोंदवलेकर महाराजांनी आपल्या प्रवचनात ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की नाद, श्रवण, प्रकाश, दर्शन ही जी काय आहेत अनुभव, तर त्यांनी तसे गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलेलं की ही सगळी मधली स्टेशन आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे एखादा मनुष्य जर रेल्वेनं कुठे मुंबईला जात असेल
तर जाता जाता ती स्टेशनं सगळी लागून जातात, पण शेवटचं स्टेशन हे मुंबईचं आहे. तसं नामस्मरणाच्या मार्गावरती जाताना ही जी काही नाद श्रवण प्रकाश दर्शन किंवा जे काही रंगदर्शी रूपदर्शी जे गुरुदेवांना अपेक्षित असलेले जे सगळे अनुभव आहेत, ते सगळे अनुभव हे गोंदवलेकर महाराज असं म्हणतायत की हा मुख्य अनुभव नाही तर मुख्य अनुभव तो नामाशी एकरूप होऊन जाणं, शेवटचा श्वास नामामध्ये जाणं, हा खरा अनुभव आहे. ही सगळी मधली स्टेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. गुरुदेवांनी देखील स्वतः ही गोष्ट ॲग्री केलेली आहे. ज्यावेळी बाबाराज बेलसरेंच्या बरोबर त्यांची काही जी काही वार्तालाप झाला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनुभवांना फारशी किंमत नाही आहे, नामात रंगून जाणे हाच खरा अनुभव आहे. आणि त्यांनी बाबाराज बेलसरे म्हणले, मार्क दॅट वर्ड रंगून, मार्क दॅट वर्ड रंगून. हे रंगून जाणं हा त्याचा महत्वाचा अनुभव आहे. आणि त्यामुळं जे कबीरांनी वर्णन केलेलं आहे, अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे की नजर न आवे आत्मज्योती, तेल न बाती बुझ नहीं जात, नहीं जागत नहीं सोती रे, झिलमिले झिलमिले निशिदिन चमके जैसा निर्मल मोती. की हा जो अनुभव आहे की मोतीचा अनुभव आहे की ज्योतीचा अनुभव आहे, या सगळ्या गोष्टी आणि त्या आतली जो ज्योत आहे, आत्मज्योत आहे, ती त्याला दृष्टीला पडते. तर हे सगळे अनुभव जे आहेत ते गुरुदेवांना अत्यंत आवडणारे अनुभव होते. कारण दृष्टीसमोर काय दिसतंय, दृष्टीसमोर काय, येणाऱ्या प्रत्येक साधकाला त्यांनी विचारलेलं आहे की काय दिसतंय, त्याची आकृती काढा, ते मला बघू द्या, मला म्हणजे ट्रूथ वन्स अगेन हॅज बीन कन्फर्म, त्यांचे शब्द आहे. म्हणजे काय, जे मला दिसतं ते तर झालं, पण ग्रंथामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे दॅट ट्रूथ हॅज बीन वन्स अगेन कन्फर्म, की हे असं आहे. म्हणजे मला एकट्याला तो भ्रम झालेला आहे असातला भाग नव्हे, तर मला जी अनुभूती आली ती जर शेकडो लोकांना जर अनुभूती असेल तर ग्रंथामध्ये जी ग्रंथ प्रचिती म्हटलेली आहे, शास्त्र प्रचिती जी म्हटलेली आहे किंवा आत्मप्रचिती किंवा गुरुप्रचिती, तर या सगळ्या गोष्टी एकच आहेत, ही गोष्ट पुन्हा एकदा कन्फर्म होते. म्हणून गुरुदेवांना विशेष आनंद होतो. म्हणून जे जे कोणी आले त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी प्रत्येकाला ही गोष्ट मुद्दामून विचारलेली आहे की काय दिसतं का, काय अनुभवाला येतं का, रात्रीची काय प्रचिती आहे काय, काय तारा दिसतात काय, चकचकणारी वस्तू दिसते काय, या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवाला डे टू डे येत होत्या. आणि ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट कबीरांच्या बरोबर कम्पेअर केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जे मला गुरुकृपेने दिसते तेच कबीरांना पण तशा पद्धतीनं झालेलं होतं. ज्यावेळी त्यांच्या आजारपणामध्ये की त्यांना धड आदल्या दिवशी भिंतीला धरून चालता येणं शक्य नव्हतं, एवढी त्यांची परिस्थिती होती. आणि तेच दुसऱ्या दिवशी निळा कद नेसून गुरुदेव एखाद्या सर्पाच्या चपळाईनं संपूर्ण त्या पंक्तीमध्ये वाढत होते, प्रत्येकाला आग्रह करत होते आणि सगळं चाललेलं होतं. तर त्याच्यावरती सगळ्यांनी विचारलं की काल तर तुमची परिस्थिती अशी होती की तुम्हाला धड चालता येत नाहीये आणि आज तुम्ही इतक्या सर्पाच्या चपळाईनं सगळीकडे जाताय, हे कसं काय. तर त्याच्यावरती त्यांनी एकच म्हटलं, आज माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय हे तुम्हाला माहिती आहे काय, अशी चकचकीत वस्तू दिसते आणि त्या वस्तूच्या योगानं मला ही शक्ती प्राप्त झाली आहे आणि मी आज सर्पाच्या चपळाईने हे करतो. म्हणजे याच्यामध्ये काय की त्या दर्शनानं त्यांना एक विलेशन असं एक अमृतत्व प्राप्त होत होतं. अमृत जणू काही पिल्यासारखं होत होतं आणि त्यामध्ये ती शक्ती येत होती आणि म्हणून त्यांनी ते त्याला विशेष कबीरांना महत्त्व दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की दोन भाग त्यांनी केलेले आहे, एक पदाचा भाग केला आहे आणि दुसरा त्यांचा दोह्याचा भाग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 5 हेडिंग खाली त्यांनी चर्चा केली आणि ते 5ही विषय महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे परमार्थाची प्रवृत्ती माणसाला असली पाहिजे. प्रवृत्ती जर माणसाची नसेल तर काहीही उपयोग नाही. ही शुड हॅव अ डिझायर. पहिली गोष्ट असते की डिझायर पाहिजे त्याच्यामध्ये. बरेच वेळा टाइमपास म्हणून आणि काहीतरी संध्याकाळचा वेळ घालवायला म्हणून लोक बऱ्याच ठिकाणी येत असतात. म्हणजे मी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रवचने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असा मॉब सगळीकडे बसलेला असतो मंदिरामध्ये. म्हणजे काय येणारे सगळे फिरायला वगैरे 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 येणारे असतात आणि त्याच्यानंतर मग आपलं टायमिंग झालं की निघून जायचं.
याच्या पलीकडे लोकांना काही नसतं. म्हणजे प्रवचन चालू असू दे, संपू दे किंवा नाही असू दे काय, पण वेळ झाली की आपण उठून जायचं. याच्यामध्ये काय की प्रवृत्तीच नाही माणसाची, तर तो काय आपल्या वेळेला निघून जातो. गुरुदेवांनी चर्चा केली की प्रवृत्ती पाहिजे माणसाची, आणि त्यामध्ये माया, अंधता, निद्रा या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला. त्याच्यानंतर त्याला एक नैतिक तयारीची आवश्यकता आहे. कुठल्याही गोष्टीसाठी सम क्वालिफिकेशन इज निडेड, आणि त्यामुळे त्याला साधन चतुष्टय म्हटलं आहे की त्या गोष्टीची ही आवश्यकता असतेच. विवेक, वैराग्य, शमदमादी, शब्दसंपत्ती आणि मुमुक्षत्व याची गरज आहे. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी की नीती हा परमार्थाचा पाया आहे असं म्हटले. नीती आणि आचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे इमारत नव्हे, पण पायाशिवाय इमारत नव्हेच नाही. म्हणून पाया ही गोष्ट अगदी नैतिक आचरण आणि नीती ही गोष्ट फार महत्वाची गुरुदेवांनी देखील मानलेली असल्यामुळं नैतिक तयारीची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये चर्चा करताना काय असतं की संत देखील ज्यावेळी अभंग किंवा पदांची रचना करत असतात त्यावेळी ती साधकांच्या भूमिकेतनं केलेली असते. आणि ती भूमिकेतनं केलेली असल्यामुळं बरेच वेळा की माझ्या अंतःकरणामध्ये काय काय झालेलं आहे, किंवा जसं तुकारामांनी मन हे चंचळ न आहे निश्चळ, आता घडी कपळ स्थिर नाही, आता तो उदास नव्हे नारायणा, धाव माझा दिन कांदयेल, की याच्यामध्ये काय काय अंतःकरणाची स्थिती जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तसं माझी अजून नैतिक तयारी झाली नाही असं अनेक संतांनी कबूल केलेलं असतं. जसं ते म्हटलेलं आहे की सेंट्स हॅव पास्ट आणि सिनर्स हॅव फ्युचर. तसं सेंट्सना जो पास्ट असतो त्या पास्ट मधल्या ज्या काही चिंतन जे केलेलं असतं त्यातून काही गोष्टी मांडल्या गेलेल्या असतात. की कामक्रोध आड ठाकले पर्वत, राहिला अनंत पहिलीकडे, दुर्लंघेमध्ये सापडेला वाट, दुस्तर हा घाट वैर्यांचा, आता मध कैसा सखा नारायण, गेला अंतरुण पांडुरंग, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, गेले कळो आला हा विचार. आता इथं काय की कदाचित नसतील त्यांच्या अंतःकरणामध्ये, पण साधकाच्या भूमिकेतून या गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. म्हणून नैतिक तयारीची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट काय की ईश्वराविषयीचा आस्तिक भाव आणि संत संगती याची चर्चा त्यांनी केली. सत्संगतीशिवाय परमार्थ घडणं शक्य नाही ही गोष्ट कबीरांनी काय सगळ्या संतांनी मान्य केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दोह्यातून त्यांच्या अभंगातून ती सत्संगाची कशी गरज आहे हे पुन्हा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर परमार्थाच्या प्रवासाचा आरंभ कसा होतो आणि हळूहळू त्याची प्रगती कशी होत जाते याची चर्चा गुरुदेवाने त्या दोन्ही बाजूंनी केलेली आहे. म्हणजे दोह्यातून पण केलेली आहे आणि अभंगातून पण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर परमार्थाचं जे उच्चतम शिखर आहे ते शिखर एकच की सर्वभूती भगवत भाव, हेची भक्ती हेची ज्ञान. जो राम दशरथ का बेटा वही घटघट में लेटा, हे कबीरांनीच म्हणलं की जो राम दशरथचा बेटा आहे तोच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, आत्मारूपाच्या रूपाने भरून राहिलेला आहे. अशा प्रकारचं जे परमार्थाचं उच्चतम शिखर आहे ते सगळ्या संतांनी गाठलेलं दिसून येतं. आणि त्याचा एक कम्पॅरेटिव्ह स्टडी गुरुदेवांनी या सगळ्या चर्चा त्यांनी केलेली आहे. आणि मग त्याच्या प्रकारमध्ये जे काही दिव्य अनुभव आले, म्हणजे आपण म्हटलं की ज्योतीचा अनुभव असेल, प्रकाशाचा अनुभव असेल, की आणखीन कुठले जे रंगदर्शी रूपदर्शी सगळे जे अनुभव जे आलेले आहेत की अनाहत शब्दांचा नाद आहे, तर तो सगळे नाद त्या कबीरांच्या सगळ्या संतांच्या जीवनामध्ये आलेले होते. आणि त्याची सगळ्याची चर्चा त्यांनी केलेली. आणि ही चर्चा करत असताना की जी काही पदं घेतलेली आहेत ती पदं काही चर्चेमध्ये सगळी पदं घेतलेली नाहीत. एखाद दुसरं चरण, एक दोन, एकाच दोह्याचा एखादा भाग किंवा आणखीन कुठल्या ह्याच्यातला भाग, किंवा तुलसीदासाने असं म्हटलेलं मग त्याचं एखाद दुसरं चरण, मग नानक असं म्हणतो मग त्याचं एखादा चरण, असं करत करत घेतलेलं आहे. आणि मग या सगळ्या पदाचं संकलन जे आहे ते परमार्थ सोपान या ग्रंथात केलं. ही फार मोठी गोष्ट आहे की नंतर मग एखाद्याला वाटलं की हे अखंड पद कुठे मिळणार किंवा अखंड दोहा कुठं बघता येईल किंवा काय बघता येईल, तर त्यावेळी मात्र
आपली पंचायत होण्याची शक्यता होती. म्हणून गुरुदेवांनी ते आपली व्यवस्था करून ठेवली की जी काही पदं रेफरन्ससाठी होती त्याचं एक संकलन त्यांनी केलं. त्याच्याबरोबर त्याचा जो थोडक्यात अर्थ आहे तो पण तिथं मांडला आहे. त्यामुळे स्टडी करताना हा आपल्याला फायदा झाला. आणि ज्यावेळी खरोखरीच मला असं एक आतमधलं आपल्याला सगळ्यांना ती सद्गुरूंची प्रेरणा होत असते आणि त्यावेळी म्हटलं आपण काय त्या कबीरावरती बोलायचं आहे. आणि मग पाथवे टू गॉड हे पुस्तक ग्रंथ हातात घेतला आणि पहिलं पान जे उघडले तर लिटरली मी तुम्हाला म्हणतो की हा तुझा अभंग आहे तो पाठ हाच अभंग आला. आणि मला ते आतमधलीच ती प्रेरणा होती की याच्यावरती बोललं पाहिजे. आणि निंबाळमध्ये मी अनेक वर्ष मी आता दिस विल बी माय 25th इयर, म्हणजे यावर्षी जर मी निंबाळलेलो तर सलग 25 वर्ष मी गेलेलं तर भाग्य मला लाभेल. 25 वर्ष सलग. आणि त्यातली जवळजवळ 22 वर्ष मी निंबाळमध्ये प्रवचन केली. 22 वर्ष. तर हा जो अभंग आहे तर तिथे आमची सुरुवात हीच असते की पहिल्या दिवशी सद्गुरू स्तवन करायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या साधनेचा भाग घ्यायचा. आणि याच्यामध्ये गुरुदेवांनी हीच गोष्ट याच्यामध्ये सांगितली कबीराने. आणि त्याला त्या अभंगाला गुरुदेवांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की त्यांनी अनेक अभंगांचं संकलन केलं. म्हणजे नामदेव वचनामृत म्हणा किंवा रामदास वचनामृत किंवा ज्ञानेश्वर वचनामृत हे सगळे वचनामृत करताना त्यांनी प्रत्येक किंवा संत वचनामृत करताना प्रत्येक अभंगाला एक टायटल द्यायची त्यांची पद्धत होती. तसं या अभंगाला त्यांनी एक टायटल दिलेलं आहे द मॉरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए गुरु सद्गुरू. मॉरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सद्गुरू की सद्गुरूचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांचे गुणविशेष काय आहेत, तर त्याचं वर्णन या अभंगामध्ये कबीरांनी केले. अर्थात समर्थांचं आपल्यावरती उपकार झालेलेच आहे. सद्गुरूंची लक्षणं सांगून समर्थांनी आपल्यावरती फार मोठे उपकार केले. स्वतः गुरुदेव हे कुणाचाही नमस्कार घेत नव्हते. व्हेरी फ्यू पीपल, आप्पा जोगळेकर किंवा आणखी काही थोडे माणसं असतील, कुलकर्णी वगैरे, वामनराव कुलकर्णी, की ज्यांना गुरुदेवांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार वगैरे करायला परवानगी असायची. पण बऱ्याच लोकांना गुरुदेव एक तर भेटायचे नाही आणि स्त्रियांनी तर नमस्कार करायचा नाहीच आणि बाहेरनं जरी कोणी येते त्यांनी फक्त नुसतं वाकायचं, त्याच्या पलीकडे काही नाही. तर ते गुरुदेवांना विचारलं होतं तर म्हणजे आजकाल भोंदू साधू भरपूर झालेले आहे. भोंदू साधू भरपूर झालेले आहे. त्यामुळे मी हे नमस्कार आणि असल्या गोष्टी करून घेतच नाही. तेवढ्या बाबतीत देखील ते सावध होते की कुठेही आपली महंती हे कुठेही प्रगट ते करत नव्हते. कारण अमानित्वमची ती मूर्तीच होती. आणि जणू काय ज्यावेळी हे अभंग किंवा हा वाचला आणि हे पद बघितलं तर जणू काही सद्गुरूंचं म्हणजे गुरुदेवांचंच जणू काही चरित्र त्या अभंगामध्ये मांडलेलं आहे, त्यांचंच व्यक्तिदर्शन मांडलेलं आहे का असं लक्षात आलं. याच्यामध्ये कबीरांच्या विषयी थोडंसं आपण एक त्यांच्या चरित्राविषयी थोडंसं बोलून घेऊया. कारण कबीरांचं एक चरित्र जे आहे त्याचं पूर्णवत मला कुठेही भाग बघायला मिळत नाही. आणि नेहमीप्रमाणे जी चर्चा म्हणजे सोनपंत दांडेकरांनी केलेली चर्चा ज्ञानेश्वरी त्या जे सुरुवातीची प्रस्तावना आहे त्यामध्ये केलेली चर्चा जर बघितली त्याच्यानंतर अनेक ग्रंथ मी बघितले त्याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये विकिपीडियावर बघितलं तर सर्व ठिकाणी एकच एक प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम कुठला की जन्मस्थान आणि तिथी ठरवायची कशी. जनाबाईचा एक अभंग आहे की जनाबाईच्या अभंगामध्ये तिनं असं एक चरण लिहिलेलं आहे की सावध होई पांडुरंगा तुझा तो पितांबर गळतो आता. कबीर म्हणतोय, कबीर म्हणे सावध होई गळतो तुझा पितांबर. आता जनाबाईचा काळ, ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आणि नामदेवाचा काळ बघितला आणि ऍक्च्युली कबीराचा काळ बघितला तर तो 1455 मानला आणि यांचा काळ जवळजवळ 100-125 वर्ष पुढे जातो. आता हे कसं जोडायचं कसं ना. मग जनाबाईने लिहिलेलं
खरोखरीच कबीराची आणि जनाबाईंची नामदेवाची भेट झाली होती का, हा एक प्रश्न चिन्हच आहे. आणि जे ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत यांना जो अनुग्रह दिलेला आहे रामानंदांनी, तर ते रामानंद कोण आणि कबीराचे गुरु रामानंद कोण याचा देखील मेळ कुठं घालता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की कबीरांचा जन्म नेमका ते नीरू आणि निमाजे त्यांचे आई वडील होते यांच्या पोटी झाला का कबीर हे सापडलेलं बालक होतं, याचा देखील विचार करण्याची पाळी आहे. बरेच वेळा काय होतं की आपले जे अवतारी पुरुष असतात किंवा संत पुरुष असतात ते अयोनी संभव आहेत असं दर्शवण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला असतो. आणि त्यामुळं अनेक दंतकथा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये लक्ष्मी मातेनं एक आशीर्वाद दिलेला आहे, त्याच्यामध्ये कमलामधून एक बालक निर्माण झालेला असं म्हटले. त्याच्यानंतर असा एक रेफरन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये चरित्रामध्ये की एका विधवा स्त्रीला ते मूल झालं आणि मग आपल्या अब्रूची लष्कर समाजामध्ये टांगली जातील म्हणून तिनं ते गपचूप ते बालक एका शिंपल्यामध्ये ठेवून नेलं आणि ते गंगेमध्ये सोडून दिलं आणि ते त्या वाराणसीच्या तलावाच्या ठिकाणी तिथे आलेलं आहे आणि ते त्यांना दिसलं आणि त्यांनी ते घेतलं. याच्यामध्ये खूप कथा अशा बऱ्याच आहेत किंवा परमेश्वराने एक तेज निर्माण केलं, त्या तेजातून तो कबीराची मूर्ती निर्माण झाली आणि मग ते बालक त्यांनी घेतलं वगैरे असं. अर्थात याची चर्चा गुरुदेवाने मुद्दाम केलेली नाही, कारण काय असतं की संतांच्या बाकी लौकिक जीवनाची चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची चर्चा ही साधकांना आणि संतांना बाकीच्यांना उपयोगी पडते, म्हणून त्याची चर्चा फारशी काही त्यांनी केलेली नाही. आणि लहानपणापासूनच काय असतं की सगळे हे अनंत जन्मांतरी जे पुण्य जोडे तरी हा परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आपले अनुभवात येईल. धन्य धन्य ते भाविक जन जी जोडले हवी निदान अनंत जन्मांतरी जे पुण्य फळाचे आले. तसं कबीरांच्या बाबतीमध्ये देखील तीच गोष्ट झालेली आहे की कबीरांच्या मध्ये तो लहानपणापासूनच सत्संगतीची आवड त्यांना विलक्षण होती. वयाच्या 5व्या वर्षापासूनच ते सत्संगतीला लागलेले आहे आणि मग त्यांच्यामध्ये काय श्रवण होणं, त्याच्यामध्ये काय ते चर्चेमध्ये त्यांनी ऐकणं, भाग घेणं, या सगळ्या गोष्टी करता करता त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एक छोटीशी कथा सांगितली जाते. आणि ती कथा अशी आहे की बाजारामध्ये कबीर गेलेले आहे आणि त्या ठिकाणी एक बाई अशी काहीतरी दळताना दिसते, जातेवरती दळण दळताना दिसते आहे आणि ते बघितल्यानंतर ते मोठमोठ्याने रडायला सुरू करतात आणि येणारे जाणारे त्यांना ओळखत नाही. त्यामुळे कबीर काय झालं, कबीर काय झालं तर ते काही कुणाला सांगत नाही. पण रामानंदांचे एक शिष्य निपटकरंजी नावाचे होते, ते त्या ठिकाणी जाता जाता कबीरांना भेटले. म्हणले की का रडतोय, तर त्यांनी ओळखलं की हा आपल्याच जातीचा आहे, म्हणजे पंथातला आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की या ठिकाणी बाई दळते आहे आणि दळत असताना ते जे धान्य आहे त्याचं पीठ होत आहे, आमचं देखील या भवचक्रामध्ये सापडून असंच पीठ होणार की काय अशी मला चिंता लागलेली आहे आणि म्हणून मला रडू येत आहे. तर त्याच्यावरती ते निपुण निरीक्षणाने त्यांना त्या बाईच्या तिथे घेऊन गेले ते आणि त्यांनी ते जातं उघडून दाखवलं. ते म्हणले की जे धान्य या तळीच्या म्हणजे त्या जातेच्या मध्ये जे आहे तळीचे असते ज्याच्यावरती जातं फिरतं, तर त्याला जे धरून राहतात त्यांचं पीठ होत नाही. आणि त्यामुळे तू जर सद्गुरू करशील, सद्गुरूंना शरण जाशील, तर डेफिनेटली तुला ते या भवचक्रामध्ये सापडून तुझं पीठ होणार नाही. आणि त्यामध्ये असे सद्गुरू कोण आहेत तर ते म्हणजे रामानंद आहेत. म्हणजे रामानंदांच्या आश्रमामध्ये गेले तर तिथे लोक जे कोणी देर इज ऑलवेज डिफरन्स बिटवीन फॉलोअर आणि मास्टर, ही गोष्ट आपल्याला काही वेळा नव्हे शेकडो वेळा कळून चुकलेली आहे की मास्टर ज्या पद्धतीने विचार करतात तसं फॉलोअर कधी विचार करत नाही. आणि मास्टर हा मास्टर असतो, त्याच्या ठिकाणी भेदभाव हा कधीच असू शकत नाही. कारण समोर येणारी प्रत्येक व्यक्ती अव्यक्त परमात्मा हे त्याला दृष्टीला दिसत असतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. अशा प्रकारचे ते तत्वज्ञ असल्यामुळे त्यांना काही तो भेदभाव दिसत नाही. त्यामुळे हे गेले तर तिथे विचारलं तर तू कुठला आहे तर ते म्हणले की मुसलमान जातीचे आहे. मग आमचे सद्गुरू मुसलमानांना अनुग्रह देत होते म्हणून त्याला बाहेरच्या बाहेरच घालवला. तर त्याच्यानंतर मग आता काय केलं पाहिजे तर त्यांनी चौकशी केली की रामानंद हे पहाटे गंगा स्नानाला जातात
आणि तिथं जर त्यांना आपण भेटलो तर आपण काहीतरी त्यांना हे करू शकतो. म्हणून ते गंगा स्नानाला जात असताना त्यांच्या वाटेवरती त्यांनी बघितलं डोळे उघडून की येतात. अंधार असल्यामुळे त्यांना काही दिसलं नाही. रामानंदांचा पाय त्यांना लागला आणि त्यामध्ये कोण झोपला की तू श्रीराम 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 असं 3 वेळा त्यांनी नाम घेतलं. आणि ते म्हणले की आता मला अनुग्रह झालेला आहे, कारण प्रत्यक्ष सद्गुरूंचे चरण मला लागले आणि मला अनुग्रह झाला. आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी त्यांचं काय भेट झाली त्यांची. त्यांना सांगितलं की असा असा अनुग्रह तुम्ही मला ऑलरेडी दिलेलाच आहे. आणि या सगळ्या त्याच्यामधून ते मग रामनाम जपत जपत त्यांनी ते पुढची जी अंतःकरणाची जी स्थिती आहे ती ऑलरेडी तयारीची भूमिका होतीच. आणि ती भूमिका असल्यामुळं त्यांनी ते जे परमार्थाचं अंतिम शिखर जे आहे ते सगळं गाठलं त्याच्यावर. आणि मग एक समाजाची स्थिती एक असतील ना, समाजाची स्थिती संतांनी बघितलेली होती. समर्थांनी जे काय भ्रमण केलं 12 वर्षामध्ये त्यावेळी समाजाची परिस्थिती सगळी बघितलेलीच होती. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष गोष्टीचा अनुभव काय घ्यायला लागत नाही. विष पिल्यामुळे माणूस मरतो ही गोष्ट एकदा लक्षात आल्यानंतर आपण स्वतः विषाचा प्याला घेऊन तो ट्राय करण्याची काही गरज नसते. तसं बऱ्याच जणांचा तो आक्षेप आहे समर्थांच्या बाबतीमध्ये की ह्यांनी काही संसार केला नाही आणि मग संसार मुळीच नाटका, तो जाणून करावा नेटका करता फिका होत जातो हे सांगण्याचा ह्यांना काय अधिकार. संसार संगे सुख झाले ऐसे ऐकलेला देखील हे जाणवणे अनेक केले ते सोय दुःखी होते. यांनी संसार केल्यानंतर यांना काय कळतंय असं म्हणणारे लोक आहेत. पण काय असते की संतांची ही दृष्टी जेवढी व्यापक असते की हजारो शेकडो लोक त्यांना भेटलेले आहेत संसारी आणि त्यांनी स्वतः अनुभवाने सांगितलं की आम्हाला या संसारामधून सुख मिळाले आणि त्याच्यातून तो इंटरफरन्स काढलेला असतो. तसं फसलेले लोक बघितलेले आहेत. कबीरांनी सद्गुरुरावाच्या लोकांच्या नादी लागून फसलेले लोक बघितलेले आहेत. समर्थांनी देखील ते बघितलेले आहेत. आणि त्याच्यामुळे सद्गुरू लक्षण लिहिताना त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की लोकांना ते कळलं पाहिजे. गुरुदेवांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की आपला स्वतःचा चळी झाला पाहिजे की आपला सद्गुरू कोण असेल. आपण सद्गुरूंनी आपल्याला निवडायचं नाहीये, आपण सद्गुरूला आपण निवडायचं. कारण जो ब्रह्मानंदे डुलतो शब्दज्ञाने पारंगतो आणि शिष्य प्रबोधिनी समर्थो यथोचित निज भावे अशा प्रकारचा तो असला पाहिजे. म्हणून ज्ञान वैराग्याने भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये गुणे असे तेणे ते विलक्षण मासे म्हणून ही सर्वही विषय सद्गुरूपाचे हे सांगण्याचं कारण तेवढंच होतं की आधी शरण जाण्याच्या आधी हे बघून घेतो. या गोष्टी आहेत की बघून घे आणि बघितल्यानंतरच मग तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दासी हे नंतर कर. नाहीतर काय तुझी फसगत होण्याची शक्यता आहे. आणि अशी फसगत अनेक ठिकाणी झालेली आपल्याला समाजामध्ये दिसून येते. ते स्वतः रामकृष्णांनी म्हटलेले की चांगला जर अस्सल नाग असेल तर त्या बेडकाचा एका घासामध्ये फडशा पाडून रिकामा होतो. आणि ते जर पाणसाप असेल आणि त्यानं जर बेडूक गिळला तर तो बाहेर काढता पण येत नाही ना आत गिळता पण येत नाही. अशा प्रकारची अवस्था त्या गुरुची होते आणि शिष्याची होती. आणि म्हणून अस्सल जो कोणी आहे तोच बघितला पाहिजे असं त्यांनी सांगितलेले. आणि त्यामुळं ज्यावेळी ती श्रद्धा द्विगुणित झाली गुरुदेवांची देखील म्हणजे वयाच्या मॅट्रिकला असताना त्यांनी अनुग्रह घेतला आणि अनुग्रह झाल्यानंतर म्हणजे 15-16व्या वर्षी आपले सद्गुरूंची उंची किती मोठी आहे हे कळणे शक्य नसतं. पण ज्यावेळी डॉक्टर अली बेझंटने त्यांचा भाऊसाहेब उंदीकर महाराजांचा फोटो बघितला आणि अली बेझंटचा उद्देश हाच होता की यांना थिओसॉफिकल सोसायटीमध्ये आपण घ्यावा हा उद्देश होता. पण ज्यावेळी अली बेझंटनी तो फोटो बघितला भाऊसाहेब उंदीकर महाराजांचा आणि अली बेझंटची देखील अधिकाराची अवस्था असल्यामुळे त्यांनी सांगितलं यू आर इन सेफ हँड्स.
यू आर इन सेफ हँड्स असं अनिबेदांनी सांगितलं गुरुदेवांना की तुम्ही भाऊसाहेब महाराजांची शिक्षा सर्वोत्तम गोष्ट जीवनामध्ये. तसं कबीरांनी देखील समाजाचं निरीक्षण केलेलं असतं आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांना अजून कळलेलं नाही की खरा सद्गुरू कसा असतो. आणि म्हणून गुरुदेवांनी हे पद घेतलेलं असावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की द मॉरल कॅरेक्टर्स ऑफ सद्गुरू, की मॉरल कॅरेक्टर्स काय सद्गुरूचे आहे त्याचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये साधो जो सद्गुरू मोहिवा की हे साधो तेच सद्गुरू मला आवडतात. सगळ्यांच्या वरती प्रेम आपण करू शकतो. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं की आमचे आमचे सत्पुरुष आलेले आहेत तर त्यांच्याकडे जाऊ का. तर ते म्हणले जायला काय हरकत आहे पण काका म्हणून जावा, बाप म्हणून जाऊ नका. एका शब्दामध्ये सांगितलं काका म्हणून जायला काय हरकत नाही पण बाप म्हणून जाऊ नका. बाप एकच असतो. तसा आपला जो सद्गुरू हा आपला बापच असतो. आपण बाहेर कुठल्या संतांना दर्शन घ्यायला काही जाण्याचे काही दान असते त्यांची, पण तिथं जाऊन परत आमचं काय आणखी होतंय का बघा असं म्हणण्याचं काही कारण नाही. तसं साधू जो सद्गुरू मोहिमावे की मला ते सद्गुरू आवडतात. ते कुठले तर सतनाम का भर प्याला आपण प्याये पिये मोहित आहे, की ज्यांनी खरोखरीच ते सतनाम जो त्याला गुरुदेवाने बीज मंत्र म्हटलेला आहे की सद्गुरूंच्याकडनं आलेलं नाम हे बीज मंत्र आहे आणि त्या बीज मंत्रातूनच पुन्हा अनेक नामांची उत्पत्ती अनुभूती येणार आहे. आणि त्यामुळे ज्यांनी त्या अनुभूती घेतलेली आहे नामाची, अगदी म्हणजे कम्पेअर केलं तर तुकारामांचा तो अभंग डोळ्यासमोर लगेच दिसतो, सेविता हा रथ वाटी तो अडिका घ्या रे हो नका राहणं. कारण काय स्वतः सेवन केलेलं आहे. नामामृत गोडी तयाची फावली वासना ज्यांची निमाली सर्व पूर्णपणे वासना निमाली त्यांना तो प्राप्त होऊ शकतो. तसं सेवितो हा रथ वाटितो आणि काय घ्या रे होऊ नका राहणं. विटेवरी ज्याची समान पावले तोच एक दानशूर दाता, मनाचे संकल्प पाविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे पाहिजे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. कारण काय मी अखंड सेवन केलेलं आहे. तसंही ते म्हणतात की सतनाम का भर का, अक्षरशः अखंड नाम घेतलेलं आहे. आप पिये स्वतः पितोच आहे आणि मोही प्यावे की जो समोर आलाय त्याला देखील तो प्यायला देईल. आता ही नामामृताची जी अनुभूती आहे ती त्याला आलेली असली पाहिजे. ज्याला ती अनुभूती आलेली असते तोच छाती तो पुढे सांगू शकतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी प्रवचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वयापासून मला बोलायला यायला लागलं तेव्हापासून आज 60 वर्ष झाली मी नामाची भूती सांगतोच आहे. नामाचं महात्म्य जर सांगून संपलं असतं तर भगवंत पण लटिके पडलं असतं. त्यामुळे नामाचं महत्व हे सांगून संपणार. तसं नामाचं महत्व सद्गुरूंना कळलेलं आहे. म्हणून आमचे भाऊसाहेब उंदीकर महाराज म्हणतात की आभाळ जरी कडकड करून अंगावरती पडलं तरी नाम सोडलं. कडकड करत आभाळ पडते अंगावरती तरी नाम सोडलं. आणि महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज म्हणतात की शेवटचा श्वास नामामध्येच गेला पाहिजे इथपर्यंत आपण तयारी केली. कारण काय अखंड नाम भरले. पुढे ज्यावेळी महाराजांच्या गोंदवलेकर महाराजांच्या पोटऱ्या दुखत होत्या आणि त्या म्हटल्या की महाराज तुमच्या पोटऱ्या एवढ्या घट्ट कशा. अरे त्या कोकण आहे त्याचं रामनाम भरलेलं आहे. आणि खरोखर त्यांनी ते पाय लावणार होते. त्यांनी कान लावून बघितला तर त्या पोटऱ्यामधून देखील तो श्रीराम जय राम असा जपमंत्र ऐकू येतो. नचिकेळकरांचे बंधू हे सद्गुरू असे मानत नव्हते तरी देखील त्यांना त्यांचा काम त्यांनी डोक्याला लावायला सांगितलं तर डोक्यामधून श्रीराम जय राम हा मंत्र जप त्यांना ऐकू आलेला आहे. स्वरूपानंदांच्या बाबतीमध्ये देखील तसंच झालेलं आहे की त्यांच्या छातीला कान लावल्यानंतर 6 अहम सोहम सोहमचा
मंत्र जप अखंड चालू असलेला दिसलेला आहे, अनुभवाला. म्हणून ते जे नाम जे आहे ते आतमध्ये इतक्यापर्यंत घुसलेलं आहे की जे कबीराने की राम हमारा जप करे और हम बैठे आराम, ही जे अंतःकरणाची स्थिती जी आहे ती स्थितीला ते पोचलेले आहे. अशा प्रकारचा सद्गुरू भेटल्यामुळं सतनाम का भर प्याला आप पिये मोही प्या, की स्वतः तर ते नामामृताचं सेवन करतोच आहे, पण त्याच्याबरोबर जवळ जे लोक येतात त्यांना देखील ती नामाची गोडी लावण्यामध्ये तो समर्थ. कारण नामाची गोडी लागणं ही अत्यंत अवघड गोष्ट. महाराजांनी प्रवचनामध्ये, गोंदवलेकर महाराजांनी प्रवचनामध्ये म्हटलेले की नामाला स्वतःची चव नाहीये, नामाला स्वतःची चव नाहीये, आणि त्याच्यामुळं आपण त्याला चवीने घेतलं तरच त्याला चव येते. नाहीतर आपण डे टू डे अनुभव हा घेतोच आहोत की आपल्याला कंटाळा येतो, जांभा येतात, नंतर ते नको वाटतंय. की मला तर आश्चर्य वाटतं की जे लोक 13 कोटी 21 कोटी 25 कोटी असा जे प्रोजेक्ट उभे करतात आणि त्यांना सगळ्यांना सांगतात की तुम्ही किती जप केला तो लिहून काढवा, तर याच्यामध्ये खरोखरीच एक आश्चर्य करण्याची बाब आहे की लोक कसे करत राहतात. कारण काय की ती गोडी लागण्यासाठी ते नाम तर डेप्थला गेलं पाहिजे. महाराजांनी प्रवचनामध्ये इतकी गोष्ट स्पष्ट केलेली आहे आणि बाबाराम दर्शन सांगितलं की तुम्ही जे नाम घेतात ती नामाची छाया आहे, ते खरं नाम नाहीये. ज्यावेळी नाम पश्चंतीमध्ये पोचतं त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याची गोडी काढायला. म्हणजे आधी वैखरी वाटे नाम घेतलं पाहिजे, ते मध्यमेमध्ये पोचलं पाहिजे, आणि पश्चंतीमध्ये जेव्हा पोचेल त्यावेळी खऱ्या अर्थाने नामस्मरण चालू होतं, असं प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे की ते जे सतनाम का भरभर प्याला ही जी गोष्ट आहे ती अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेल्या सद्गुरूंची अवस्था आहे, जेव्हा आप पे मोहित आहे. त्याच्यानंतर मेलेले जाय महंत कहावे पूजा भेटणं लागते. काय असतं की अमानित्वम अदंभित्वम या सगळी जे गुण जे आहेत ते सद्गुरूंच्या काही दिसून येतात. जे ज्ञानेश्वर महाराजांनी पूजता डोळाला देखावी स्वकीर्ती काही न ऐकावी हा आमका ऐसा व्हावी सेचिलो. बृहस्पतीची ने पाणखडी सर्वज्ञता जरी जोडे तरी वेळीवी माझे जग, की अक्षरशः सगळं काही मुखोद्गत आहे. मुखोद्गत असताना देखील तोंड बंद ठेवलेलं आहे. वेळी माहिती याला काही कळत नाही अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जडून राहिलेलं आहे. याला अमानित्व म्हटलं. मग सत्काराची के गोठी हे आग्रा देईल भेटी, की सत्कार करून घ्यायचा, कुठेतरी आदर करून घ्यायचा. अक्षरशः ज्यावेळी 60 वर्ष पूर्ण झाली सोनोपंत दांडेकरांना, जे गुरुदेवांचे विद्यार्थी होते, चरित्रकारांनी असं लिहून ठेवलेलं आहे आपली 60 वर्ष पूर्ण झाली आणि कुठेतरी आपला सत्कार करतील, एखादा समारंभ करतील, या जाणीवेतून मामा 8 दिवसपर्यंत अज्ञात स्थळी निघून गेले. ती कुठे गेले होते हे आजपर्यंत कळलेले नाही. गुरुदेवांच्या बाबतीमध्ये तेच होतं, त्यांना लोकांनी आमची एकजुस्ती साजरी करू, हे करू, ते करू, त्यांनी काही कुठल्या गोष्टीला नकार दिलेला आहे. त्यांचा एक फोटो काढायचा होता, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं, लोक चरित्रकारांनी असं सांगितलं की सगळे मेडल्स लावून तुम्ही फोटो काढा म्हणून सांगितलं. तर त्यांनी असं म्हटलं की मी असं काही करणार नाही, मी काय प्रदर्शनात बक्षीस मिळवणार बैल आहे का, प्रदर्शनामध्ये बक्षीस मिळवलेला बैल आहे. म्हणजे आपले फोटो काढावे, लोकांच्या पर्यंत जावं. आजकाल काय झालंय, सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की लगेचच आपले ते अपडेट तासाचे लगेच आपण अपडेट करत असतो. हे सोशल मीडियाचं काम. पण त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आहे की जो मेलेला ना जा, की कुठल्या तरी मेळ्यामध्ये जाऊन की लगेचच त्या लोकांनी अहो दादा ते आले ना, की ते आले आहेत, तर तसं नाहीच ते कळत, तो मेलेले जातच नाहीये. म्हणून मामासाहेब दांडेकरांना सगळेजण म्हणाले की आम्ही मामासाहेबांच्या याच्यामध्ये जातो, त्या पंढरीच्या वारीमध्ये. नाही,
मी शेडगेंच्या वारीमधला आहे असं मामा सांगायचं. शेडगेंच्या वारीमधला आहे, माझी कुठली वारी नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे फट वाणीना, स्वतंत्रपणे मठ करायचा नाही, स्वतंत्रपणे आश्रम करायचा नाही. मग मिळायचं काय प्रश्नच नाही. कुठंतरी जायचं की ज्यावेळी आळंदीला त्यांचं प्रवचन असायचं किंवा कीर्तन असायचं तर लोक जाहिरात द्यायचे पुण्यामध्ये. तर ते म्हणायचे की आळंदीला माझं कीर्तन प्रवचन आहे, तुम्ही जाहिरात पुण्यामध्ये कशासाठी देतात आणि का करता हे सगळं. ज्याला खरोखरीच कीर्तनाची आवड आहे तो तिथे आळंदीमध्ये येईलच. अशी जाहिरात करण्याची काहीही गरज नाही असं मामान्य साहेबांनी निक्षून अनेक लोकांना सांगितलेलं होतं. आणि हा सगळा परिणाम का होता तर जोग महाराज आणि गुरुदेव या दोघांचं गुरुत्व त्यांना म्हणजे शिष्यत्व लाभलेलं होतं या दोन थोर गुरूंचं. आणि त्यामुळे या दोघांचा उल्लेख करताना हे दोघंही माझे थोर थोर गुरुजी आहेत असा त्यांनी उल्लेख केलेला. आणि म्हणून मेले मन जावे की मेळ जात नाही, न महंत कहावं की मी कोणतरी वेगळा याचा आहे अशा प्रकारचा वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना काळा सगट लोकांचा जिव्हाळा सोडीची नाही. काय आपण बघितलेलं आहे की ज्यावेळी काकासाहेब तुळपुळेंना अनुग्रह घ्यायचा म्हणून ते गेलेले होते तिथं भाऊसाहेब महाराजांनी पहिला प्रश्न त्यांना विचारलेला आहे की मी काही दाढी वाढवलेली नाहीये, माझ्या अंगावरती भगवं वस्त्र नाहीये, मला काही जटापिटा नाहीये आणि तुम्ही मला साधू वगैरे कसं काय मानतात. कारण त्या काळामध्ये जाडं बारीबंदी वगैरे घालणारे अंबुराव महाराज किंवा जाड जो जोडा चांबड्याचा, हातामध्ये पान वगैरे किंवा खायची सोय तंबाखू वगैरे असायची, मळत बसलेलं असायचे ते. आणि कशावर नाही ह्यांना ओळखायचं की हे सद्गुरू आहेत. म्हणूनच मेले मन जाय न महंत कहावे की कुठं काय महंत वगैरे मी वेगळा काहीतरी आहे दाखवण्याची गोष्ट नव्हतीच. काकासाहेब तुळपुळेंनी सांगितलं की मी एक मनाची त्रेराशीत मांडलं की गुरुदेव आम्हाला पूज्य आहेत अत्यंत, त्यांच्याविषयी आमची देवत्वाची भावना आहे आणि त्यांचे तुम्ही सद्गुरू आहात, ते तुम्हाला देवासारखे मानतात म्हणून मी आलो तुमच्याकडे. त्याच्यावरती भाऊसाहेब महाराज म्हटले की माझ्यावरती विश्वास ठेवायची काही आवश्यकता नाही, पण रामभावावरती विश्वास ठेवा, रामरायावरचा विश्वास ठेवा. तसं मेले मन जाय महंत कावळे पूजा भेट न लाग की त्याच्याकडे पूजा आणि भेट याचा स्वीकार करत नाही. बघा आमची प्रतिज्ञा ऐची काही न मागावे शिष्याची आमच्या मागे जिज्ञेसाठी भजत जावे आपण औचित मरावे मग भजन कोणे करावे या करणारे भजनात लावावे. बहुत लोक हे समर्थांचं जणू काही जीवन या जे काही वचनोक्ती जी आहे ती जणू काही त्या सद्गुरूंच्या जीवनामध्ये मुरलेली आहे. त्यामुळे काहीतरी पूजा स्वीकारायची, काहीतरी भेट स्वीकारायची अशी कुठलीही गोष्ट केलेलीच नाही. ज्यावेळी आप्पा जोगळेकरांना ते लक्षात आलं की गुरुदेव तिथला जो खर्च जो आहे निंबाचा तो सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून केलेला असतो आणि मग हे म्हणले की कॉन्ट्रीब्युशन तर यांनी एकदम झटदिशी 60 रुपये काढून दिले ते. त्या काळातली गोष्ट आहे. हे या गोष्टीला किती वर्ष होऊन गेली. तर त्यांनी विचारलं, गुरुदेवांनी विचारलं की कोणी काय किती कॉन्ट्रीब्युशन. ते म्हणले की त्या आप्पा जोगळेकरांचे 60 रुपये. लगेच त्यांना बोलवलं. ते म्हणले की इतके पैसे कशाला दिले. नाही म्हणलं कॉन्ट्रीब्युशन होऊन दिले. तुझा पगार किती आहे आणि त्याच्यानंतर एवढे पैसे कशाला. हे काय नाही, हे 40 रुपये परत घे, 30 रुपये पुरेसे आहे. कॉन्ट्रीब्युशनच काढलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आमची प्रतिज्ञा याची काही ना शिष्याला काही काही मागत नाही तेच आहे, पण एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं म्हटल्यानंतर ते देखील नको आहे. खर्च तुमचा तुम्हीच करायचा आहे. तुमचा तुमच्या खर्चासाठी आहे, माझ्या खर्चासाठी नाहीये की मला पाहिजे काहीतरी मिळावं असं नाहीये. म्हणून बघा इतकी स्पष्टपणे म्हणजे त्या काळात देखील पूजा भेट काही स्वीकार करत नाहीये.
पूजा भेट न लावे की काही स्वीकार करत नाहीत, शिष्यापासून काही मागत नाही. ज्यावेळी विवेकानंदांचा एक शिष्य त्यांनी अनुग्रह घेतलेला होता, त्या अनुग्रहाच्या वेळी आता काय देण्यासारखं काही नव्हतं तिथे, तर त्याचबरोबर लगेचच विवेकानंद म्हटले, अरे जा त्या मंदिरामध्ये जा, तिथे काहीतरी लिचीची फळं असतील. सद्गुरूंच्या अनुग्रह घ्यायचा असेल तर त्याला काहीतरी द्यावं लागतं, तर त्या ठिकाणी लिचीची फळं आहेत, ती 2-4 फळं घेऊन ये आणि ती माझ्या हातात दे, मी तुला अनुग्रह देतो. म्हणजे शिष्याकडनं काय आणलेलं नाहीये तर ठीक आहे, मग अनुग्रह तुमचा घेत नाही, देतच नाही असं कुठं म्हणत नाहीये. तर काही नाही दिलं तरी चालेल म्हणून पूजा भेटत काही घेत नाहीये. मग नेमकं सद्गुरू काय करतो, पडदा दूर करे अक्षेन करा, निज दर्शन दिखवा. की डोळ्यावरती पडदा आलेला आहे. कुठला पडदा आलेला आहे, तर वास्तविक पाहता भगवंत हा सगळीकडे भरून राहिलेला आहे. म्हणजे अशी एकही जागा नाही की जिथे भगवंत नाही. ही अनुभूती आहे संतांची, सद्गुरूंची. आणि त्याच्यामुळं जे ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत सांगताय, एरवी मी तरी कैसा मुखापती भानू जायचा, कही न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. की विचार करा तुम्ही की कुठेही दिसत नाही असं नाहीच. किंवा 7व्या अध्यायामध्ये बोलताना देखील तीच गोष्ट सांगितलेली आहे की भगवंत कुठं नाहीये, तर सर्वत्र भरून राहिलेलंच आहे. की पाहे पा कमळ रसे जळ रहित आहे, की जिथं बघशील तिथं जिथं तिथं रस आहे तिथं पाणी आहे, तसा मी सर्वत्र भरून राहिलेलंच आहे. माझे विस्तारपणेची नावे हे जगजनो हे आगवे. एवढी जबरदस्त आहे की माझा विस्तारलेपणाचा विचार करतोय, तर माझे विस्तारलेपणेची नावे हे जगजनो हे आगवे. जैसे दूध पुरावे समावे तीची दही. अरे दूध बोलल्यानंतर जसं दही होऊन जातं, तसंच माझ्या बाबतीमध्ये आहे की माझ्या विस्ताराचा जर विचार केलास तर हे समोर जे जग दिसते तोच माझा विस्तार आहे. बीज झाले करू की भांगाराचे अलंकार. अरे त्या बीजामधूनच तो वटवृक्ष जसा तयार होतो, तसा या अव्यक्त परमात्मा माझं जे रूप आहे त्याच्यातून हे व्यक्त जगत निर्माण झालेलं आहे. त्यामुळं सर्वत्र बीज भरून राहिलेला आहे. आणि हे आपल्याला का दिसत नाहीये, तर आपल्या या जीवावरती मल विक्षेप आणि आवरण या 3 गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत मल विक्षेप आणि आवरण या 3 गोष्टी जात नाहीत तोपर्यंत आपल्याला ते जे रूप जे आहे ते दिसू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पडदा दूर करे अखेर का. ही जी अंतर्दृष्टी जी आहे त्याचा पडदा पहिल्यांदा दूर करायला लागतो, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी दृष्टी उघडते त्यावेळी बाहेरचं रूप दिसायला लागतं. म्हणून 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळी अर्जुनाला ते रूप दाखवलं, सगळं अर्जुनाला रूप दाखवलं, तर अर्जुन म्हणतो की मला काहीही दिसत नाहीये, तू काय सांगतो ते समजत नाहीये मला. त्यावेळी ते भगवंत म्हणले की थांब, मी तुला दिव्य दृष्टी देतो, दिव्य चक्षु देतो, आणि ते ज्ञानचक्षु. आणि मग त्याच्यानंतर माऊलींनी ओवी देऊन ठेवलेली आहे, प्रथम स्वरूप समाधान पावणे ठेला अर्जुन सभीची उघडी लोचन तव विश्वरूप देते. आधी विश्वरूप दिसत नाही. म्हणजे जो सद्गुरू सांगत असतील भगवंत सर्वत्र भरून राहिलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी जरी खरंच असल्या तरी देखील त्यांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकत नाही. याचं कारण काय की तो पडदा अजून दूर झालेला नाही. आणि तो पडदा त्याच वेळी दूर होऊ शकतो ज्यावेळी आपल्याला आतमधली दृष्टी, आपले ज्ञानचक्षु उघडतात. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की सतनामका भरभर प्यार, की ते नामस्मरण करता करता त्याची वृत्ती अंतर्मुख होऊन जाते. ती वृत्ती अंतर्मुख झाली की मग जी गोष्ट 6व्या त्यामध्ये सांगितली की चित्त परतोनी पाठीवरे ठाके, आपण्याचे आपण देखे देखत किंवा ओळखे तत्व हे मी ते ओळखीचे सरीचे सुखाची साम्राज्य बैसे आपण ते समोरचे विरुलित आहे. जया परते आणि नाही जया ते इंद्रिय नेण्याची कही ते आपणचे आपल्या काही होऊन टाकते. आणि त्यावेळी मग ती दृष्टी उघडते. त्या लक्षात येतं की जे कबीरांनी म्हणलंय
जो दशक का बेटा वही राम गटगट में लेकर की सगळीकडे तूच म्हणून राहिलं आणि म्हणून पडदा दूर करे अखेर काय निज दर्शन दिखला की आत्मस्वरूप त्याला दाखवून टाकतो. पण तो पडदा लगेच दूर होत नाही. आज अनुग्रह झाला की उद्या पडदा दूर होत नाही. त्याला काळ जावं लागतं. म्हणून पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा या न्यायानं तो पडदा दूर होतो. कबीरांची आधीपासून तयारी झालेलीच होती. आधीपासून सत्संगतीमध्ये होतं. त्यांचं नैतिक आचरण हे उत्तम होतच होतं. सद्गुरूंच्या विषयी त्यांच्याबद्दल अत्यंतिक श्रद्धा होते आणि त्यामुळे तनुमनी जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे मुख्य दास्य कुठलं तर साधनेचं हे साधना करणे हे मुख्य दास्य आहे आणि ते त्यांनी विलक्षण प्रेमाने केलं. अगदी ज्यावेळी ते जो शेरा म्हणा किंवा जे काही वस्त्र बोलत होते तर त्यावेळी देखील त्यांचं नामस्मरण चाललेलंच होतं. एक आडवा धागा आणि एक उभा धागा हे सगळं चालतच होतं त्यांचं आणि त्यामुळं श्वासावरतीच त्यांचं नाम चाललेलं होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा ती गोष्ट पण आपल्याला सांगितलेलीच आहे की हात में माला फिरत है काट के और मुखपानी जबान और मनवा तो दस दिशा हे तो सुमिरन नाही. हे नामस्मरण नाहीये पण श्वासावरती नाम चालू आहे की सास पास पर उसास पर नाम घेतोय तो नाम मेरू ना गाठ. म्हणजे त्याला मेरुमणी पण नाहीये आणि कुठे गाठ पण मानलेली नाही. अशा प्रकारचं ते नामस्मरण जे आहे ते त्यांनी त्या विणता केलेलं आहे. एक उभा लागा एक आडवा लागा एक उभा लागा आडवा लागा. तर त्याच्यामध्ये तेच सूत्र सांगितलंय की श्वास वरती जातोय तो उभा लागा आणि सोडताना तो आडवा लागा आणि प्रत्येक श्वासावरती नाम घेता ती गोष्ट अंतिम साध्य झालेली आहे की जे जिसे निजे दर्शन दिखावे त्या आतमधला आत्माराम दृष्टीला पडलं. जाके दर्शन साहब दर्शे अनहद शब्द सुनावे की ज्यांचे दर्शन घेतल्यानंतर परमेश्वर जणू काही दृष्टीला पडत असतो. स्वामी माधवनाथ त्या दिवशी पहिल्यांदा त्या स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर पहिली गोष्ट अंतःकरणामध्ये आली हेच मागितलं. अक्षरशः लोकांनी सांगितलेलं आहे की जे कृष्णमूर्तीला ज्यांनी बघितलेलं आहे स्वामी स्वरूपानंद ते म्हणले की ते स्टेजवरती आल्यानंतर जणू काही परमेश्वराचा प्रकाशच आलेला आहे असं वाटायचं. आणि सद्गुरूंनाही ते लक्षात वाटतं की हाच माझा सचिश. ज्यावेळी स्वामी माधवनाथांना ते पहिलं दर्शन झालं आणि स्वामींनी त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरीचा नित्यपाठ दिला आणि त्यांनी एकच सांगितलं की कुठलंही पान उघडा आणि त्याबरोबर लगेच स्वामी माधवनाथांचं जणू काही जीवन असलेल्या 2 व्याख्या या लागे सुमनो आणि शुद्धमती अनिंद्रको अनन्य गती पै गौप्याचा प्रती सावळी सुखी प्रस्तुत आता ही गुणी तुझं वाचून आणि नाही म्हणून मी मंत्र गुंत आहे तुझ्या घरी लपवून ये. या 2 ओव्या त्या ठिकाणी आहे. आणि मग पुढं 5-6 वर्षामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना अनुग्रहाचा अधिकार दिला. म्हणजे सद्गुरू आणि सत्शिष्य येथे न लगती सायास त्या उभात्यांचा हजर सुरेख करा ही गोष्ट प्रत्यक्षपणे दिसून आली. तसंच जाके दर्शन साहब दर्शे अनहद शब्द सुनावे की तिथं बघितल्यानंतर परमेश्वराचं साक्षात दर्शन झालेलं आहे असं लक्षात येतं. आणि मग जे काही अनुभव येतात त्यामधला अनाहत नाद हा त्याला ऐकू येतो. आणि म्हणून जे निर्गुण वचन आहे तर गगन में आवाज हो रही है झिनी 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 की हे मस्तक आकाशामध्ये जे काही आवाज होतोय निर्माण होतोय ते सगळे अनाहत नाद त्याला ऐकूया लागतात. दुसरी गोष्ट काय आहे की सद्गुरूंचं मुख्य काम जर काय असेल तर दृश्यावरचं प्रेम कमी करणं हे मुख्य काम असतं. आपलं सगळ्यांचं जे प्रेम आहे ते दृश्य म्हणजे संसार याच्यावरती प्रेम आपलं जास्त आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की माया के सुख दुःख करी जाणे संगन सुपल चलावे.
की माया के सुख म्हणजे आपल्या संसारातली जी काही सुख जी आहे ती दुःखरूप आहेत असं तो ओळख करून देतो. म्हणून ज्या काही ओळ्या आपल्या की संसार संगे सुख झाले ऐकले ऐकले ना देखील हे समर्थांनी सांगण्याचं कारण हेच आहे. जी गोष्ट माणसाला आवडते त्याच्यापासून त्याला परावृत्त करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मनाचा जो मूड जो आहे तो वळवायला लागतो. आणि बरेच वेळा रामकृष्णांनी ज्यावेळी त्यांच्याकडे शिष्य यायचे आणि ते म्हणले की मला ध्यान लागत नाहीये तर इकडे त्याच्या जिभेला स्पर्श करणं, त्याच्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श करणं किंवा जिभेवरती काहीतरी नाममंत्र दिलं असं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असा शक्तीपूर्ण स्पर्श झाल्यानंतर त्याचं जे मन जे आहे ते ऊर्ध्वगामी ध्यानाकडे लागलेलं आहे. आणि म्हणून इथं त्यांना मुद्दामून म्हणायचं आहे की माया के सुख जर आपल्याला हा चांगलं चाललंय तुमचं होऊ द्या बरं चाललंय प्रगती आहे असं जर म्हणत बसला व्यक्ती तर ती व्यक्ती अधिक गुरफटण्याची शक्यता आहे. म्हणून अगदी कठोरपणे सांगितलेले आहे की सांडूनी रामा आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्याचे कैसे समाधान लोलंत का काम करतो लोभा साडी करून टाके उभा तोच एवढ्या लाभा गोसावी होय. हे सांगताना जो जोरकसपणा माऊलींनी किंवा रामदासांनी वापरलेला आहे समर्थांनी तो एवढ्यासाठीच वापरला आहे की झडझडीने वैला दिलं हे भक्तीची वाटे लागत मग ज्या पावशी म्हणजे राममास की झडझडून निघ याच्यामध्ये जे तर जळ चौकडून वाढवा तेथून केवी न निघी जे पांडवा पैसी लोका येऊन स्वतंत्रवा केवी न भजी जे माते. अरे आजूबाजूला हा सगळा वळवा लागलेला आणि बाहेर का पडत नाहीये. आणि म्हणून माया की सुख दुःख करून दाखव म्हणजे ह्याच्यामध्ये पडू नको. याच्यामध्ये अगदी लिमिटेडली तू काम करत राहा जास्त जाऊ नको. नको नको मना गुंतू मायाजळी काळ हा आला जवळी ग्रासावया काळाची उडी पैलबा तेव्हा सोडविना तेव्हा मायबाप हे तुकारामाने देखील सांगण्याचं कारण तूच आहे. या सगळ्यामध्ये उद्देश तूच आहे की माया की सुख करी जाणे संगन सुपन सुनावे की स्वप्ना देखील मध्ये देखील तो त्या सुखाला आसक्त होऊन देत नाही. स्वप्नामध्ये देखील आसक्त होऊन देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपलं कनेक्शन जे आहे ते सद्गुरूंशी एवढंच जुळलेलं असलं पाहिजे की स्वप्नात देखील आपल्याला दुसरी कुठली गोष्ट असताच कामा नये. ज्यावेळी भाऊसाहेब उमलेकर महाराजांना एक स्वप्न पडलेलं होतं स्वप्नामध्ये असा काळपसर मनुष्य आला आणि तो म्हणाला की बूट मारू का तर ते म्हटले मारायला हरकत नाही महाराजांना विचारून मार. महाराजांना विचारून मारा. याचा अर्थ काय की जागृतीमध्ये तर होतच होतं स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेत देखील ते जीवा कनेक्टेड विथ सद्गुरू. आणि तसं ते सद्गुरूशी कनेक्टेड जर असेल तर सद्गुरू स्वप्नामध्ये देखील त्याचा हात धरून ठेवतात की स्वप्नामध्ये देखील ते दृश्य बघू नये. निशितेनं संत संगत में राचे शब्द में सुरत समावे की जो रात्रंदिवस सत्संगामध्ये अनुरक्तच असतो. आणि प्रत्येक शब्दामध्ये भगवंताचं रूपच जणू काही दिसतंय अशा प्रकारचा त्याची आंतरिक स्थिती आहे. त्यामुळे सत्संगाचे कार्यक्रम सद्गुरू वारंवार घेण्याचा उद्देशच तोच असतो की पुन्हा पुन्हा लोकांनी यावं ते समजून घ्यावं प्रश्नोत्तर व्हावी चर्चा व्हावी. म्हणून तिथं बघा की संतांचा सहवास आवडे जीवास जुनावे उल्हासा अंतर्यामी होता संत भेटी तयाच्या संगती जाऊनही एकांतिक कराव्या भुजगोष्ठी. भुजगोष्ठी कराव्या म्हणजे त्या भुजगोष्ठी देखील या परमार्था संबंधित असल्या पाहिजेत. नाही तर बरेच वेळा तिथे येऊन देखील वर्तमानपत्रातली चर्चा करणारे लोक असू शकतात. सेवनी यथेष्ट आत्म नामामृत असावे संतुष्ट आत्मरंगी. स्वामी म्हणे मध्ये हे जे एक अर्थ संतांचा सहवास घडवून होता. माझी एकच आस आहे की संतांचा सहवास सदैव घडतो. आणि म्हणून मोक्षप्रिय आनंद ऐसे हे संत श्रीमंत जीव दर्शे असं नृपती केले. म्हणून ते संतांचे संगत तिथं निसर्जिन संत संगत में राजे शब्द में सुरत समावे की प्रत्येक शब्दातून जणू काय भगवंत
रूपच दिसतंय असं त्याला होऊन जातं. कह कबीर ताको भय नाही, निर्भय पद सरसावे. की कबीर म्हणतात की आता असा सद्गुरू जर असेल तर भय असण्याचं काही कारण नाही. कारण तो शिष्य त्या निर्भय पदामध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो. आणि ते निर्भय पद एकच आहे की जे आपलं स्वरूप आहे. आणि त्याची प्राप्ती झाली की मग मनुष्य भयरहित होतो आणि त्याला अभयदान म्हटलेलं आहे. आणि अभयदान सद्गुरूंशिवाय कोणी देऊ शकत. आता होणारं ते होय नका, जाणार ते जाय नका, तुटली मनाची आशंका जन्म मृत्यूची. संसारी पुंडावे चुकले, देव भक्ता एके झाले, मुख्य देवास ओळखले, सत्संगी करून. आणि कबीरांनी तीच गोष्ट केलेली आहे की त्यांनी रामानंद जे कोणी असतील ते, कारण काय रामानंदांचा काळ आणि कबीरांचा विचार केल्यानंतर रामानंदांनी साधारणपणे 1475 मध्ये देह ठेवलेला आहे. आणि मग त्यांचा जर काळ विचार केला तर साधारणपणे 11 वर्षाचे कबीर होते असं म्हणलं जातं. मग 11 वर्षाच्या कबीरांनी त्यांचा अनुग्रह घेतला का, हा एक पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि त्यामुळे जे कोणी रामानंद असतील त्यांचे, म्हणजे त्याच्यावरतीच चर्चा करण्यापेक्षा जे कोणी रामानंद असतील तर त्यांच्या कृपेनं ते निर्भय पद कबीरांना प्राप्त झालं. कारण काय, एक म्हणजे सदाचरण, नामस्मरण आणि आंतरिक अनुभव, या सगळ्या गोष्टीने ते प्राप्त झालं. आणि म्हणून निर्भय पद सरसावे, क कबीर ताको भय नाही, की त्याला भय नाही, त्याला भय प्राप्त होणार. आणि त्या मार्गावरनं आपण अनेक वर्ष चालतो आहोत. आपण गुरुदेवांचे, गुरुदेव महाराजांचे, अनेक माधवनाथांचे, जे कोणी आपले सद्गुरू असतील त्यांचे अनुग्रह आहोत. पण अजूनही कुठेतरी अंतःकरणामध्ये भय आपल्याला आहेच. आणि ते भय दुसरं कुठलं नसतं, ते मृत्यूचं भय. आणि त्या मृत्यूचं भय जर घालवायचं असेल तर ते निर्भय पद आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ते निर्भय पद कुठेही नाहीये, आपल्या आतमध्येच आहे. आणि तेच आपलं स्वरूप आहे. आणि तेच आपलं स्वरूप असल्यामुळं, आणि गुरुदेवांनी स्वतः म्हटलेलं आहे की आपला संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय आहे. आणि त्या स्वरूप संप्रदायाकडे जाण्याचा मार्ग नामस्मरणाचा आहे. आणि तो नामस्मरणाचा मार्ग अनुसरत करत आपण त्या निर्भय पदापर्यंत जाऊया. आणि त्यांच्याच कृपेनं ते प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक असणारी जी साधनं आहे ती करण्याची बुद्धी त्यांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून वाक्कृत त्यांच्या चरणी अर्पण. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.